टाकायचं त्यात, त्यानंतर थोडं सॉल्ट, त्याला छान मिक्स करून घ्यायचं. तर गाईस आपला डो छान मळून झालाय. आता आपण यावर थोडं तेल टाकून घेणार आहे आणि याला आपण 1 घंटा रेस्टसाठी ठेवणार आहे, 1 तासासाठी. आपला डो छान मळून झालाय. आता याला आपण रेस्टसाठी ठेवूया 1 तासासाठी. हॅलो गाईस, वेलकम टू माय चॅनल माय ब्लॉग. तर गाईस आज मी बनवणार आहे पिझ्झा. तर चला मग तुम्हाला मी पिझ्झाच्या इन्ग्रेडियंटची ओळख करून देते. चला का. तर ह्या डोला मी तुम्हाला सांगितलं कसं भिजवलं येते, तुम्हाला कळलंच असेल. त्याच्यानंतर हे आहे चीज, कॅप्सिकम टॉपिंगसाठी फक्त थोडंसं लिटिल बिट ऑफ सॉल्ट, कारण की आपण आहे ना पिझ्झा डो मळताना यात आपण सॉल्ट टाकलं होतं म्हणून. त्याच्यानंतर कॉर्न, पनीर. ओके, मी अजून काही इन्ग्रेडियंट त्यात ऍड करणार आहे जेव्हा मी त्यावर अजून टॉपिंग करेन पिझ्झा बनवताना, तर तेव्हा तुम्ही बघू शकता. ओके, तर चला आपण सुरुवात करूया पिझ्झा बनवायला. गाइस इसको हम है ना ऊपर से गार्निशिंग के लिए यूज करने वाले हैं, और फाइन चॉप हम नेक्स्ट इसमें जब कुक करेंगे तब डालेंगे. ओके, तर गाईज आपला तुम्ही डो बघू शकता किती छान फुललेला आहे. तर आता याला मी पुन्हा मळून घेते. त्याची ती हवा आहे बाहेर पडून जाईल आता.
गाईस तुम्ही बघू शकता पिझ्झा खूप जास्त छान झाला, त्याला खातून क्रस्ट पण खूप जास्त छान आला आणि टेस्ट मला वाटत नाही की हा पिझ्झा मी बनवला, हा खूप जास्त रिअल रिव्ह्यू आहे गाईस. खूप छान पिझ्झा म्हणला. तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. तुम्ही घरी होममेड पिझ्झा बनवू शकता, तो पण बाहेर सारखा. काहीच एफर्ट्स नाही गाईस, खूप जास्त छान झाला. ओके, तर तुम्हाला जर हा पिझ्झा आवडला असेल ना तर आत्ताच तुम्ही याला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच आपण नवीन रेसिपी घेऊन येणार आहोत पीप माय ब्लॉग्स या चॅनलला. तर आता सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.